वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसखोरी, शरद पवार यांच्या लेखानं खळबळ. शरद पवारांचं षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, भाजपच्या तुषार भोसलेंचा इशारा. फोडाफोडीच्या चर्चेनंतर सावंतांना मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरेंशी खासदार अरविंद सावंत यांची बातचीत. भाऊजाईचं नणंदेला बोलावणं नाही, सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंना प्रचारापासून दूर ठेवलं. रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका, अज्ञाताच्या तक्रारीची एसआयटी कडून सखोल चौकशी. ठाकरे गटानं नितीन गडकरींवरच फोडलं खापर, मुंबई गोवा महामार्ग गडकरींमुळेच रखडला, माजी आमदार वैभव नाईकांचा दावा. नेत्यांच्या हवाई सफारीचा धोका कायम, भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरलं. अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, पोलीस दलाची अब्रू वेशीला. अभिनेता रणवीर सिंगनं घेतली मोहन भागवतांची भेट, नागपूर महाल येथील संघ मुख्यालयामध्ये भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात, शिंदे सध्या साताऱ्यातल्या दरे गावी मुक्कामी. मीरा भाईंदरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, सिलेंडरच्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू, घटनास्थळी 24 सिलेंडर आढळल्यानं खळबळ. भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई, खरात दाम्पत्याची 3 बँक खाती ईडीकडून सील, संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू. खरातचा कथित सीए ललित पोफळे याची खरात विरोधातच तक्रार, धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 रुपयांची फसवणूक, एसआयटीनं ललित पोफळे याची तक्रार नोंदवली, सूत्रांची माहिती. रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड, नोकरीचा आमिष दाखवून 9 तरुणींना घातला गंडा, सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून केली फसवणूक. मनीषा म्हैसकर यांचं वक्तव्य चर्चेत, महायुतीतल्या मंत्र्याला महिला अधिकाऱ्याचं वावडं, म्हैसकर यांच्याकडून मंत्र्याचं नाव गुलदस्त्यात. मराठवाडा भूकंपानं हादरला, परभणी नांदेड हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. युद्धविरामादरम्यान इराण आणि अमेरिकेची आज प्रत्यक्ष चर्चा, पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दोन्ही देशांचे प्रतिनिधी साधतायत संवाद. शांतता बैठकीसाठी इस्लामाबाद सज्ज, शांतता बैठकीला इस्लामाबाद टॉक्स असं नाव, लोगो जारी. ट्रम्प आणि पुतीन यांचा कंटाळा आलाय, इंधनाचे दर भडकल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांची जाहीर नाराजी.